नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन अत्यंत रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या सत्य घटनेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेमात माणूस आंधळा होतो असं आपण अनेकदा ऐकतो, पण हे आंधळेपण कधीकधी विवेकाची सर्व बंधनं ओलांडतं आणि अशा एका भयंकर वळणावर येऊन ठेपतं, जिथून बाहेर पडणारा प्रत्येक रस्ता थेट विनाशाकडे आणि मृत्यूकडे जाऊन संपतो. आज आपण अशीच एक थरारक आणि डोळ्यात अंजन घालणारी सत्य घटना पाहणार आहोत, जिथे एका चुकीच्या आकर्षणाचा आणि हट्टाचा शेवट अत्यंत क्रूर व धक्कादायक पद्धतीने झाला. ही कहाणी ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाची रील उभी राहील आणि प्रत्येक प्रसंग तुमच्या मनाचा ठोका चुकवल्याशिवाय राहणार नाही. ही सत्य घटना आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका गजबजलेल्या आणि संपन्न गावातील. त्या गावात माधवराव कदम नावाचे एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत शेतकरी राहत होते. गावात त्यांचा मोठा दरारा होता, अफाट जमीन जुमला होता आणि समाजात मान सन्मानही भरपूर होता. त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी नांदत होती. पण तरीही कदम दाम्पत्याच्या मनात एका गोष्टीची खूप मोठी आस होती, ती म्हणजे घराण्याला दिवा देणारा एकुलता एक मुलगा. 3 मुलींच्या जन्मानंतर देवाच्या असीम कृपेने त्यांच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला. संपूर्ण कदम कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. गावात साखर वाटण्यात आली, मोठा उत्सव साजरा झाला आणि त्या लाडक्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं समीर. समीर हा घरचा अत्यंत लाडका आणि डोळ्यावरचा पांढरा कपडा होता. तो कदम कुटुंबाचा एकुलता एक वारसदार असल्यामुळे त्याचे कमालीचे लाड झाले होते. परिस्थिती एवढी सुबक होती की समीरच्या तोंडातून शब्द निघायच्या आधीच त्याची प्रत्येक इच्छा, प्रत्येक हट्ट तात्काळ पूर्ण केला जायचा. वाढत्या वयासोबत समीर दिसायला अत्यंत देखणा, रुबाबदार, अभ्यासात अत्यंत हुशार आणि स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ बनला. गावातील शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी म्हणजेच इंजिनिअरिंगची पदवी घेण्यासाठी त्याला शहरात राहणाऱ्या त्याच्या काकांकडे पाठवण्यात आले. शहरात तो अभ्यासात व्यस्त असायचा, मात्र कॉलेजला जरा जरी सुट्टी मिळाली की तो शहरात न थांबता थेट आपल्या गावाची वाट धरायचा. 2022च्या कडक उन्हाळ्याचे ते दिवस होते. कॉलेजला मोठी सुट्टी मिळाल्यामुळे समीर आपल्या गावी आला होता. एक दिवस संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळतीला चालला असताना तो गावाबाहेर असलेल्या आपल्या उसाच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. मावळणारा तांबूस सूर्य, थंडगार सुटलेला वारा, उसाच्या पानांची होणारी सळसळ आणि आजूबाजूला पसरलेली कमालीची शांतता, अगदी एखाद्या रोमॅन्टिक चित्रपटातील दृश्यासारखं सगळं वातावरण होतं. समीर निसर्गाचा आनंद घेत चालत असतानाच अचानक त्याची नजर शेताशेजारील पायवाटेवरून जाणाऱ्या एका मुलीवर पडली. तिचं नाव होतं राधिका. राधिका ही त्याच गावात राहणाऱ्या एका अत्यंत साध्या, गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील मुलगी होती. ती स्वभावाने अत्यंत निरागस आणि दिसायला कमालीची सुंदर होती. त्या पहिल्या भेटीच्या दिवसापासून दोघांच्याही नजरा एकमेकांना नकळत शोधू लागल्या. सुरुवातीला काही दिवस फक्त नजरानजर होत होती, ओळखीचं हसू होतं, पण मग हळूहळू या मौनाचं रूपांतर बोलण्यात झालं. एका दिवशी संधी साधून समीरने राधिकाला स्वतःचा मोबाईल नंबर दिला आणि घरचे सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या वेळी फोन करण्यास सांगितलं. त्या रात्री घरातील कोणालाही संशय येऊ नये म्हणून राधिकाने अगदी हळू आवाजात घरच्यांच्या नकळत समीरला पहिला कॉल केला. आणि त्या पहिल्या फोन कॉलपासूनच त्यांच्या एका गुप्त प्रेम कहाणीची खरी सुरुवात झाली. त्यानंतर रोज रात्री तासनतास लपून छपून फोनवर बोलणं, एकमेकांना भविष्याची रंगीत स्वप्न सांगणं, गुपचूप भेटीगाठी घेणं, हा त्यांचा नित्यक्रमच बनला. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते. समीर जेव्हा जेव्हा शहरातून गावात यायचा तेव्हा ते दोघं उसाच्या घनदाट शेतात, गावाबाहेरच्या निर्जन रस्त्यावर किंवा एखाद्या जुन्या शांत जागी चोरून भेटायचे. एकदा गावामध्ये मोठी वार्षिक जत्रा भरली होती. जत्रेचा प्रचंड उत्साह होता, सगळीकडे रोषणाई आणि गर्दी होती. समीरने शहरातून येताना राधिकासाठी सोन्याची एक छोटी, नाजूक अंगठी आणली होती. जत्रेच्या गर्दीतल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात कोणाचं लक्ष नाही हे पाहून समीर जेव्हा राधिकाच्या बोटात ती अंगठी घालत होता, नेमका त्याच वेळी राधिकाचा सख्खा भाऊ त्या गर्दीतून अचानक त्यांच्या समोर आला. दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला, पायाखालची जमीन सरकली. पण राधिकाने अत्यंत हुशारीने आपला हात मागे घेत अंगठी पदराखाली लपवली आणि समीर क्षणाचाही विलंब न करता गर्दीत गायब झाला. तो प्रसंग वास्तविक पाहता त्यांच्यासाठी नियतीने दिलेला एक मोठा इशारा होता, पण प्रेमाच्या नशेत अंधाऱ्या झालेल्या त्या दोघांनीही त्या धोक्याकडे साफ दुर्लक्ष केलं. काळ पंख लावून पुढे सरकत होता आणि त्यांचं हे प्रेम अधिकच गहिरं आणि धोकादायक होत होतं. समीर नेहमी शहरातून येताना राधिकासाठी महागडे कपडे, अत्तरं आणि गिफ्ट्स आणायचा, तर राधिकाही घरच्यांची नजर चुकवून समीरसाठी त्याच्या आवडीचे गोडधोड पदार्थ बनवून आणायची. गावात किंवा कदम कुटुंबात कोणालाही या गंभीर नात्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
पण म्हणतात ना, नियतीच्या मनात नेहमी काहीतरी वेगळंच शिजत असतं. एक रात्री राधिकाने समीरला फोन केला आणि अत्यंत धाडसी पाऊल उचलत त्याला स्वतःच्या घरीच भेटायला बोलावलं. तिने सांगितलं की घरचे सगळे थकल्यामुळे गाढ झोपले आहेत, तू मागच्या दाराने गुपचूप ये. प्रेमात आणि आकर्षणात पूर्णपणे आंधळा झालेल्या समीरने परिणामांचा कोणताही विचार केला नाही. तो मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरत राधिकाच्या घरी पोहोचला. दोघंही खोलीत भेटले, एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. पण नियतीला हे मंजूर नव्हतं. अचानक घराच्या जुन्या लाकडी फळ्यांचा आवाज झाला आणि राधिकाच्या घरच्यांना काहीतरी वेगळी चाहूल लागली. क्षणात खोलीचे लाईट लागले आणि समोरचं दृश्य पाहून राधिकाचे आई-वडील आणि भाऊ पूर्णपणे हादरून गेले. घरात एकच गोंधळ उडाला, आरडाओरडा सुरू झाला. समीरने प्रसंगावधान राखलं आणि तो कसाबसा अंधाराचा फायदा घेत मागच्या दाराने पळून जाण्यात यशस्वी झाला. पण राधिकाच्या घरच्यांनी त्याचा चेहरा अगदी स्पष्ट पाहिला होता. तो गावातील प्रतिष्ठित कदम सरकारांचा मुलगा समीर आहे हे त्यांना समजलं होतं. गावात आपली आणि आपल्या मुलीची थुंकी होईल, इज्जत धुळीला मिळेल आणि मोठी बदनामी होईल, या भीतीने राधिकाच्या घरच्यांनी पोलिसात न जाता एक अत्यंत घाईघाईचा निर्णय घेतला. त्यांनी राधिकावर प्रचंड दबाव आणला आणि अवघ्या काही दिवसांतच तिचं लग्न दुसऱ्या एका दूरच्या गावातील मुलासोबत लावून दिलं. त्या मुलाचं नाव होतं अमोल. राधिकाची इच्छा नसतानाही तिला जबरदस्तीने अमोलसोबत सासरी पाठवलं गेलं. ती सासरी गेली खरी, पण तिचं मन, तिचा जीव अजूनही समीरमध्येच अडकून पडला होता. लग्नानंतर काही दिवस शांततेत गेले, पण म्हणतात ना, सवय सुटत नाही. सासरी गेल्यानंतरही राधिका आणि समीरचा संपर्क पुन्हा सुरू झाला. फोनवर चोरून बोलणं, भावना व्यक्त करणं आणि संधी मिळेल तसं चोरी-छुपे भेटणं, हे सगळं पुन्हा पूर्ववत सुरू झालं. राधिका जेव्हा जेव्हा माहेरी यायची तेव्हा ती समीरला शेतात किंवा जुन्या जागी भेटल्याशिवाय राहू शकत नव्हती. असाच काही काळ गेला. एक दिवस राधिका कमालीची अस्वस्थ झाली आणि तिने समीरला रडत रडत फोन केला. तिने फोनवर हट्ट धरला, मला तुला तातडीने भेटायचं आहे. मी आता या सासरच्या घरात तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू मला भेटायला ये, ती अत्यंत व्याकुळ होऊन म्हणाली. समीरने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, राधिका, आता परिस्थिती बदलली आहे. तू विवाहित आहेस. तुझ्या सासरच्या गावात किंवा तुझ्या घरी माझं असं येणं खूप मोठं धोकादायक ठरू शकतं, कोणाला संशय येईल. पण राधिकाने रागाच्या आणि हट्टाच्या भरात त्याला थेट आव्हान दिलं. ती म्हणाली, जर तू माझ्यावर खरंच जीवापाड प्रेम करत असशील तर उद्या रात्री माझ्या सासरी मी सांगेन त्या ठिकाणी तुला यावंच लागेल. समीर तिच्या प्रेमात इतका आंधळा आणि विवश झाला होता की त्याने स्वतःच्या बुद्धीचा वापर केला नाही. त्याने मनातली भीती बाजूला सारली आणि तिला होकार दिला. दुसऱ्या दिवशी रात्री काळोखाचा फायदा घेत समीर दुचाकीवरून राधिकाच्या सासरच्या गावी पोहोचला. त्याने आपली गाडी गावाबाहेर एका अंधाऱ्या झाडीत लपवली. राधिकाने फोनवर दिलेल्या सूचनेनुसार तो घराच्या मागच्या बाजूला असलेल्या गोठ्यातून अत्यंत सावधपणे मुख्य घरात शिरला. पण बिचाऱ्या समीरला याची पुसटशी कल्पनाही नव्हती की तो स्वतःच्या पायाने एका अत्यंत भयानक आणि जीवघेण्या सापळ्यात अडकणार आहे. कारण राधिकाचा नवरा अमोल कुठेही गावाबाहेर गेला नव्हता. राधिकाच्या सततच्या संशयास्पद वागण्यामुळे, तिच्या फोन कॉलमुळे अमोलला आणि त्याच्या घरच्यांना त्यांच्या या जुन्या प्रेमसंबंधाची संपूर्ण माहिती मिळाली होती. त्यांनी राधिकाचा फोन चोरून ऐकला होता आणि समीर त्या रात्री येणार आहे हे त्यांना आधीच ठाऊक होतं. म्हणून अमोल, त्याचे नातेवाईक आणि काही गावकरी त्या रात्री समीरची वाट पाहत अंधारात हातात काठ्या घेऊन लपून बसले होते. समीरने पाऊल टाकताच आणि राधिकाच्या खोलीत शिरताच अचानक संपूर्ण घराचे आणि अंगणाचे लाईट एकत्र लागले. अचानक झालेल्या त्या प्रकाशामुळे समीरचे डोळे दिपले आणि जेव्हा त्याने समोर पाहिलं तेव्हा त्याच्यासमोर अमोल, त्याचे संतप्त नातेवाईक आणि गावातील काही धिप्पाड लोक उभे होते. समीर प्रचंड घाबरला, त्याची बोबडीच वळली. तो स्वतःची बाजू मांडण्यासाठी काही बोलणार, प्रांजळपणे माफी मागणार, तोच समोरच्या संतप्त टोळीनं त्याला घेरलं आणि पकडलं. घरात प्रचंड आरडाओरडा सुरू झाला. राधिका एका कोपऱ्यात उभी राहून रडत होती, भीतीने थरथर कापायला लागली होती. समीर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांची पकड सैल करून पळण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता. पण संतापाने आंधळ्या झालेल्या त्या लोकांच्या डोक्यात जणू रक्त उतरलं होतं. त्यांनी समीरचं एकही ऐकलं नाही आणि त्याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी अत्यंत क्रूरपणे आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्या काळोख्या रात्री त्या बंद दाराआड घडलेला तो मारहाणीचा प्रसंग इतका भयानक, निर्घृण आणि अमानुष होता की संपूर्ण मानवतेला काळिमा फासणारा होता. मारहाण करून समीर अधमरा झाल्यानंतर त्याला तिथेच सोडून देण्यात आलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी तांबडं फुटत असताना गावाबाहेरच्या एका निर्जन शेताजवळ समीर अत्यंत गंभीर, रक्ताळलेल्या आणि विवस्त्र अवस्थेत शुद्ध हरपून पडलेला काही गावकऱ्यांना सापडला. त्याची अवस्था पाहून गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि समीरला अत्यंत गंभीर अवस्थेत जवळच्या मोठ्या जिल्हा रुग्णालयात हलवलं. पण नियतीचा खेळ बघा, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच अतिरिक्त स्रावामुळे समीरचा श्वास कायमचा कोंडला गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी कोल्हापूर जिल्ह्यात आणि समीरच्या गावी पसरली. माधवराव कदम आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा जणू काही आभाळच कोसळलं. 3 मुलींनंतर झालेला, घराचा एकुलता एक दिवा, अत्यंत लाडका आणि कुलदीपक मुलगा त्यांच्या डोळ्यासमोरून कायमचा निघून गेला होता. कदम यांच्या घरात कधीही न संपणारा अंधार पसरला होता. आई आणि बहिणींचा रडून रडून आकांत चालला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सखोल तपास सुरू केला. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक आणि थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या. मोबाईलचे कॉल डिटेल्स, राधिकाची चौकशी आणि गावकऱ्यांचे जबाब यावरून पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. शेवटी समीरच्या हत्येच्या आणि अमानुष मारहाणीच्या प्रकरणात राधिकाचा नवरा अमोल आणि त्याच्या काही नातेवाईकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्यांना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी सुनावली. या सगळ्यात राधिका मात्र मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तुटून गेली होती, उद्ध्वस्त झाली होती. तिच्या एका चुकीच्या हट्टामुळे, लपून छपून केलेल्या एका चुकीच्या नात्यामुळे आणि एका रात्री घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे तिचं प्रेम संपलं होतं. तिचं हस्तखेळतं सासर आणि माहेर संपलं होतं आणि एका निष्पाप तरुण मुलाचा जीवही कायमचा गेला होता. मित्रांनो, प्रेम किंवा आकर्षण असणं ही गोष्ट वेगळी, पण जेव्हा त्या प्रेमात विवेक हरवतो, जेव्हा नातेसंबंधांची मर्यादा ओलांडली जाते आणि चुकीचे निर्णय घेतले जातात, तेव्हा अशा गुप्त नात्यांचं ओझं अनेकदा हसती खेळती आयुष्य क्षणात उद्ध्वस्त करून टाकतं. एका रात्रीचा हट्ट आणि बेसावधपणा किती भयंकर महागात पडू शकतो याचं हे एक जळजळीत उदाहरण आहे. म्हणूनच आयुष्यात कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता त्याच्या परिणामांचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार नक्की करा. मंडळींनो, जर तुम्हाला आजची ही डोळे उघडणारी आणि अंगावर काटा आणणारी थरारक सत्यघटना आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध सत्यघटना आणि कायदेशीर जागृतीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सत्य घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद. सुरक्षित राहा.